हे बघा मंडळी, आपण त्या तिकडनं ब्रिजवरून आलो बरं का. आणि हे बघा असं आलो. आता हे मोठा कंटेनर सुद्धा याच्यात चालल्या शिपमध्ये डायरेक्ट. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तुमचा मित्र विकास दरेकर. आणि आता आपण कुठे माहिती का मंडळी, माझ्या पाठीमागं पहा. अरे कसला समुद्र, अथांग समुद्र, या लांबपर्यंत समुद्र पाठीमागं पहा. आणि ह्या ज्या गाड्या येतात का बघा, आता आपली पण गाडी तिथंच नेली आपण मगाशी. आता हे आपण शिपमध्ये पहा. हे ना आपलं आहे हे शिप आहे. आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण गाड्या आहेत ना अशा लोड करतात. आणि इथून आहे ना ही आहे घोघा फेरी. घोघा म्हणजे हे आहे भावनगरमधील घोघा पोर्ट. आणि घोघा पोर्टमधून शिपमध्ये गाड्या टाकायच्या आणि इथून डायरेक्ट सुरत गाठायचं. ते पण 4 तासामध्ये सुरत डायरेक्ट आपली एंट्री होती. पहा माझ्या सगळीकडून पहा असा आहे ना समुद्र कसा दिसतोय. आणि हे शिप आहे बघा पूर्ण. हे बघा हे शिप आहे. आतमध्ये पण काय काही जहाज दिसतात हे. आणि चला जाऊ आपण आतमध्ये आता. या हे पहा आपण ह्या साईडने आलो बरं का. थांबा. हे बघा मंडळी, आपण त्या तिकडनं ब्रिजवरून आलो बरं का. आणि हे बघा असं आलो. आता हे मोठा कंटेनर सुद्धा याच्यात चालल्या शिपमध्ये डायरेक्ट. अरे कंटेनरचे किती पैसे घेत असतील काय माहिती बा. इकडं पण जहाज आहे, इकडे छोटंसं, तिकडे आतमध्ये किती छोटी जहाज लागलेत बघा. आणि जरा व्हिजिबिलिटी कमी आहे बरं का. म्हणजे दुःख आहे का काय माहिती, जरा का प्रदूषण आहे का काय कसं मन नाही सांगता यायचं. परंतु व्हिजिबिलिटी कमी आहे. पाहिले तुम्ही मंडळी इथून कशी गाडी आतमध्ये येते. डायरेक्ट कंटेनरसुद्धा लोड होतं याच्यामध्ये. आणि हे बघा माझ्या वर पण आहे अजून एवढं वर आहे शिप. काय वाटतंय मंडळी, सनराईज समुद्रातून कसा सूर्य वर येतोय. आणि आपण आहे आता घोघा पोर्ट, म्हणजे गुजरातमधील भावनगर. आणि भावनगरचं एक घोघा पोर्ट आहे. आणि घोघा पोर्टवरील हा सनराईज पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. सनराईज तर आपण कुठं पाहतो बरं का, रोज आपल्यापाशी सूर्य उगवतो किंवा कुठं पण मावळतो. पण समुद्राच्या कडेला सूर्य उगवताना पाहणं, आपण आता कन्याकुमारीलाही पाहिला सनराईज बरं का, सनसेट पाहिला. पण आता ही वेगळी जागा आहे आणि वेगळ्या जागेवरची मजा वेगळीच असते. आणि ते पण आपण एका शिपवरती आता खाली गाड्या पार्किंग केल्यात आणि आपण आता शिपवरती बसलेलो आहे मस्तपैकी. आणि शिपवरचा हा पहिला आपला सनराईज आहे. चला रामकृष्ण हरी, बाय बाय.